नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय। आम्ही दरवर्षीप्रमाणे जे ट्रिप्स करतो ती यावेळेला आमची जी ट्रिप ठरली आहे ती आम्ही प्रयागराजला 144 वर्षानंतर होणाऱ्या महाकुंभमध्ये जाऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणे किंवा डुबकी मारणे म्हणतात ते करणार आहोत। त्यासाठी आम्ही उद्या कोल्हापूरमधून निघणार आहे आणि कोल्हापूरमधून निघाल्यानंतर आम्ही तुळजापूर मार्गे जालन्याला जाऊन जालन्याहून नागपूरला जाणार आहोत। तर असा आमचा हा जो दौरा आहे याच्यामध्ये नागपूरला एक हॉल्ट आहे आमचा आणि सिओनी म्हणून गाव आहे, साधारण 170 किलोमीटर आहे प्रयागराजच्या आधी मध्य प्रदेशमध्ये। तिथं आम्ही बुकिंग केलं आहे, त्यामुळे आम्ही थांबणार आहे सिओनीमध्ये, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार प्रयागराजला आणि प्रयागराजला गेल्यानंतर तिथं आम्ही स्नान करणार, होली डिप ज्याला म्हणतात ती करणार आणि परत सिओनीला येणार, असा आमचा प्लॅन आहे। आता हा मी पहिलाच व्हिडिओ तुम्हाला देतोय, पण ॲज अँड वेन रिक्वायर्ड तुम्हाला आणखी नाही याच्यामध्ये आता आमच्या रूटमध्ये आणि काय काय बघितलं, वाटेत काय काय आम्ही केलं, कसं गेलो, हे सगळं मी देणारच आहे। थँक्यू व्हेरी मच। मयुरेश, अरे तुम्ही काहीतरी प्रयागराजला जाऊन आलात असं समजलं, तर तुमचं कसं काय दौरा झाला, काय ठरलं कसं बेसिकली तुमचं, हे जरा सांगितलंस तर बरं होईल। सर्वप्रथम आमचं प्रयागराजच्या ऐवजी तिरुपतीला जायचं ठरलेलं होतं। त्यामध्ये दिनांक 21 रोजी आमचं तिरुपतीचं दर्शनाचं देखील तिकीट कन्फर्म झालेलं होतं। तथापि सर्वजण प्रयागराजला जात आहेत आणि हा जो सोहळा आहे गंगा आणि यमुनाच्या संगमावर स्नानाचा, तो 144 वर्षानंतर हा आलेला आहे असं समजल्यानंतर आमच्या मनात असा विचार आला की आपण प्रयागराजला का जाऊ नये, या सोहळ्याच्या पर्वणीचा आपण लाभ का घेऊ नये। तर त्या दृष्टीने आम्ही सरांशी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही प्रयागराजला जाण्याचे सुनिश्चित केले। मयुरेश, तू ठरलेलं सांगितलंस, पण मग तुमचं कसा म्हणजे कशानं प्रवास केला, त्याच्यानंतर तुमचा रूट काय होता वगैरे जरा सांगितलंस तर बरं होईल। यामध्ये सर्वप्रथम आम्ही रेल्वे अथवा विमान याद्वारे जायचा आम्ही निर्णय घेऊ पाहत होतो। तथापि रेल्वेची तिकीटं पण आम्हाला मिळाली नाहीत, विमानाचा तिकीटंसुद्धा आम्हाला मिळत नव्हती। यास्तव आम्ही कारने जाण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये गुगल मॅपवरील लोकेशन आणि इतर सर्व गोष्टी पाहिल्या असता आम्हाला सर्वप्रथम नागपूरला जाण्यासाठी सोलापूर, नांदेड, लातूर असा मार्ग दाखवत होता, पण तेथील गर्दी, रस्त्याचे काम आणि इतर काही गोष्टी पाहता आम्ही नागपूरला जाण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर करून जायचे ठरवले। त्यासाठी आम्ही सर्वप्रथम सांगलीतून निघाल्यावर सोलापूर, तेथून धाराशिव, बीडद्वारे जालना आणि तेथून समृद्धी महामार्ग पकडून आम्ही नागपूरला गेलो। नागपूरपासून प्रयागराजला जाण्यासाठी त्यानंतर पुढे आम्ही जबलपूर, मैहर हा जो काही महामार्ग आहे तो पकडून आम्ही रेवा मार्गे प्रयागराजला जाण्याचे सुनिश्चित केले। मी श्रीकांत वाटवे बोलतोय। आता जस्ट तुम्ही आमचे मित्र आणि ॲडव्होकेट दळवी यांनी सांगितलेलं इनिशियल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही ऐकल्याच आहेत। आता मी तेच पुढं कंटिन्यू करतो। काय झालं की आम्ही ठरवल्यानंतर आम्ही कोल्हापूरमधून सकाळी निघालो, साधारण 11-12 वाजता सांगलीमध्ये गेलो। सांगलीमध्ये गेल्यानंतर त्या दोघांना पिकअप केलं, म्हणजे मयुरेश आणि त्याची आई दोघांना पिकअप केलं। आम्ही दोघं गाडीतच होतो, सामान डिकीमध्ये सगळं भरलेलंच होतं। मग तिथे ॲडिशन काय काय जे काय पाणी बिणी घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि तिथून जे निघालो ते आम्ही जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो पकडला आणि सोलापूरपर्यंत गेलो। सोलापूरमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही असा रूट घेतला की शक्यतो आम्ही कुठेही गावात जाणार नाही याची काळजी घेतली, कारण एकदा तुम्ही गावात गेलात की तुमचा वेळ खूप जातो। त्यामुळे आम्ही सोलापूर पूर्णपणे बायपास केलं। सोलापूर बायपास केल्यानंतर आम्ही तुळजापूरच्या जवळ गेलो, तुळजापूर गावी आम्ही बायपास केलं। त्याच्यानंतर धाराशिव, त्याला सुद्धा आउटर रोड आहे, तो आउटर रोड घेतला। त्याच्यानंतर बीडलाही आउटर रोड आहे तो घेतला आणि बीड नंतर मग आम्ही एक आतला रस्ता घेऊन आम्ही जालन्याला पोचलो। आम्हाला जालन्याला पोचायला साधारण संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले होते, कारण काय झालं होतं, निघताना आम्ही साधारण 11-12 वाजता निघालो होतो सांगलीतून, 1 वाजता निघालो होतो आणि त्याप्रमाणे आम्ही 7-7:30ला पोचलो। रस्ता सगळीकडे उत्तम आहे, रस्त्याचा काहीही प्रॉब्लेम आला नाही। आम्ही जालन्यात हॉटेल बुक ऑनलाईन केलं होतं, त्याप्रमाणे आम्ही तिथे राहिलो आणि मग त्या हॉटेलमधून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जो बाहेर पडलो तो आमचा जो पहिला हॉल्ट होता तो होता देऊळगाव राजा। आता हे जे देऊळगाव राजा आहे हे जालन्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर आहे। मग आम्ही काय केलं, समृद्धी महामार्ग न घेता खालचाच रस्ता घेतला, इंटरनल रोड घेतला आणि आम्ही त्या गावात पोचलो। तसं मी त्या गावी आधी गेलेलो होतो, त्यामुळे मला अगदीच काही माहीत नव्हतं असं नाही, त्यामुळे मी तिथं पोचलो।
पोचल्यानंतर आम्ही रस्त्यावर मेन रोडवर गाडी लावली आणि चालत देवळात गेलो. हे जे देऊळगाव राजाचं देऊळ आहे त्याला महाराष्ट्रातला तिरुपती म्हणजे प्रति तिरुपती असं म्हणतात. हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. आता ह्या देवळाचं जे आर्किटेक्चर आहे त्या आतमध्ये चांदीच्या फ्रेम्स आहेत. मी भरपूर फोटो टाकले देवळाच्या आतले सुद्धा, म्हणजे त्यांनी काय 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 फ्रेमिंग्स वगैरे केलेली आहेत. मी देवाचे सुद्धा बऱ्यापैकी फोटो टाकले. तर त्या फोटोमध्ये बघण्यासारखं काय आहे तर त्या म्हणजे जो तिरुपतीचा आपण स्टॅच्यू म्हणूया म्हणजे पुतळा म्हणूया तो साधारण मोठ्या अंगठ्या एवढा आहे, पण बरोबर त्याच्यावर एक मोठा पाचू बसवलेला आहे. जे अंगठ्याची आणि पाचूची साईज जवळजवळ एकच असेल एवढा मोठा पाचू आहे. तो अगदी सुंदर दिसतो. तुम्हाला मी मुद्दाम जास्ती फोटो दिलेत म्हणजे मग तुम्हाला ते केअरफुली बघता येईल. मग ते पाचू बघितले, त्याच्यानंतर तिथं आणखीन काय काय होतं ते सगळं बघून घेतलं. त्याचेही मी बऱ्यापैकी फोटो टाकलेत आणि परत आम्ही गाडीमध्ये आलो. मग गाडीमध्ये आल्यानंतर आम्ही मग एक्सप्रेस हायवे घेतला. एक्सप्रेस हायवे म्हणजे समृद्धी महामार्ग. या समृद्धी महामार्गनं आम्ही मेहकरला गेलो. हे जे मेहकर आहे ही पुराणामधली नगरी आहे. आता मेहांकर नगरी असं त्याचं नाव आहे. आता आम्ही तिथं गेल्यानंतर तिथं आम्ही विष्णूचं एक मंदिर आहे मोठं, आम्ही त्या मंदिराला व्हिजिट देणार होतो कारण ते आधी मी बघितलं होतं आणि त्याला तिरुपती टेम्पल म्हणावं इथपर्यंत ती विष्णूची मूर्ती सुंदर आहे. त्याला आम्ही तर तिरुपती टेम्पलच म्हणतो. मग आता तिथं त्यांनी काय केलंय, जसं देऊळगाव राजाचं जे स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू पंचधातूपासून बनवलेला आहे, तसा इथलं जे मूर्ती आहे ही ती मूर्ती पूर्णपणे काळ्या पत्थरमध्ये सुंदर केलेली आहे. आणि तुम्ही ज्या भावानं मूर्तीकडे बघाल त्या भावानं मूर्ती तुमच्याकडे बघते. आणि खूप उंच आणि मोठी मूर्ती आहे ती. असं म्हणतात की सगळ्यात उंच विष्णूची मूर्ती आहे. मग तिथं त्यांच्या हातावरचे म्हणजे विष्णूच्या हातावरचं कार्विंग केलेलं सुद्धा दिसतं. मग तिथं राम लक्ष्मण सीता तिथं आलेले होते एकेकाळी त्यांच्या वनवासाच्या काळात असं सांगितलं जातं. आणि 1988 साली ऍक्च्युली धरण बांधताना त्यांना हे लाकडी पेटीमध्ये चंदनाच्या पेटीमध्ये ही मूर्ती सापडली. मग तिथल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंदिर बांधायला सुरुवात केली. आणि आता तर आम्ही गेलो होतो तेव्हा मंदिर पूर्णपणे रिनोव्हेशनमध्ये होतं. मेन मंदिर तसंच आहे पण बाहेरच्या बाजूनं आम्ही जेव्हा आधी गेलो होतो त्याच्यापेक्षा खूप मोठे बदल झालेले होते. मग ते सगळे बदल आम्ही बघितले. तिथंच प्रसाद पण मिळाला आम्हाला. नंतर तिथं एक शंकराचं टेम्पल आहे, मारुतीचं मंदिर आहे, सगळं आम्ही बघितलं. आणि मग हनुमान मंदिर वगैरे सगळं बघून आम्ही गावातनं आलो. आणि गावात लागत असताना आम्हाला पुढचा जो स्टॉप होता तो होता कारंजा. हे जे कारंजा आहे हे श्री नरसिंह सरस्वती ज्यांचं आपल्या सांगलीच्या जवळ नरसोबाच्या वाडीला एक खूप मोठं त्यांचं काम झालेलं आहे. म्हणजे त्यांनी तिथं तपस्याही केली आणि त्यांचं मुख्य ठिकाण झालेलं काय त्यांचं ते जन्मगाव. त्यामुळे आम्ही कारंजाला गेलो, तिथं जन्म ठिकाण त्यांचं बघितलं. नुकताच उत्सव संपला होता. नुकताच म्हणजे किती नुकताच तर 2 किंवा 3च दिवस झाले होते. त्यामुळे त्या उत्सवाचा सगळा जो काही प्रोसेस होती ती चालू होती. मग ॲक्च्युली त्यांचा जन्म झाला ती खोली आम्ही बघितली. असं सगळं बघून मग तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मग समृद्धी महामार्ग पकडून आम्ही नागपूरला आलो. आता म्हणजे समृद्धी महामार्गाचे खूप फोटो मी टाकले. पहिला जो फोटो आहे तो असा आहे म्हणजे आपण फिल्म टाकली आहे म्हणूया की आम्ही जेव्हा पहिल्यांदा समृद्धी महामार्गाला लागलो तेव्हा लागत असताना कोणत्या पद्धतीनं आम्ही आत आलो त्याचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्याच्यानंतर वाटेमध्ये काही ठिकाणी त्यांनी जनावरांना म्हणजे जंगली जनावर जी असतात ती वरनं जाण्यासाठी किंवा खालनं जाण्यासाठी असे त्यांनी बॅरिकेड्स म्हणजे थोडक्यात रस्ते ठेवलेले आहेत. ह्या महामार्गावर कोणत्याही प्रकारचं जनावर येऊ नये ह्याच्यासाठी कंटिन्युअसली म्हणजे पूर्ण रस्ता डबल बॅरिकेड आहे. म्हणजे एक बॅरिकेड रस्त्याला लागून आहे, मग मध्ये स्पेस ठेवली आहे आणि त्याच्याकडे त्याच्यानंतर परत बॅरिकेड आहे. अशी खूप मोठी बॅरिकेड्स आहेत. नंतर काही काही ठिकाणी आम्हाला ते हिरवा पट्टा लावलेले ब्रिज दिसले. ते हिरवा टप्पावाले जे ब्रिज आहेत ते ब्रिज म्हणजे काय तर त्याच्यावरून जंगली जनावरं जाऊ शकतात. एका ठिकाणी जंगली जनावरांना खालनं जायसाठी रस्ता सोडला होता आणि त्यांनी त्याला साऊंड बॅरिकेडिंग केलं होतं. म्हणजे ग्रीन स्पेस म्हणतो तसं त्यांनी साऊंड बॅरिकेडिंग केलं होतं. त्याच्यानंतर त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढलेले म्हणजे आपण जाताना बघतो मोराचं चित्र आहे, हत्तीचं चित्र आहे, असं काढत 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 त्यांनी तो रस्ता काढलेला आहे. खूप सुंदर महामार्ग आहे. मग त्याच्यावर आम्ही जवळजवळ 120-140 चालवू शकत होतो कारण तशी परवानगी काही काही सेक्शनमध्ये तुम्हाला आहे गाडी चालवायची. त्यामुळे आमचं अंतर लवकर कव्हर झालं. आता याचं कसं झालंय की ह्याला हा 6 लेन सुंदर हायवे आहे नागपूरपासून भिवंडीपर्यंत.
ह्या रस्त्यावर आम्ही ज्या भागात गेलो तिथं 2 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, त्यामुळे त्यांच्या पासिंगसाठी केलेलं आहे. नंतर एके ठिकाणी डोंगर आडवा येतो, त्या डोंगराला पूर्णपणे कापून त्याच्यामधून हा रस्ता नेलेला आहे. ती म्हणजे खिंडीसारखं सुंदर दिसतं, त्याचेही मी काही फोटो टाकलेले आहेत. लँडस्केपिंग त्यांनी खूप सुंदर केलंय. त्याच्यानंतर त्यांनी सेफ्टीसाठी जे काही प्रिकॉशन्स घेतलेत तेही केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी साऊंड बॅरिकेडिंग केलेलं आहे. असं सगळं करत करत म्हणजे आमच्या बऱ्यापैकी स्पीडनं आम्ही नागपूरमध्ये आलो. नागपूर गावात जेव्हा समृद्धी महामार्ग संपला तेव्हा एक मोठ्या सर्कल लागलं. त्या सर्कलला वळून म्हणजे एअरपोर्टकडे गेलो आम्ही. मग आम्ही काय केलं होतं, आधीच हॉटेल बुक करून ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही रस्ता शोधत त्या हॉटेलपाशी गेलो आणि हॉटेलवर मुक्काम केला. कारण त्याच्या नेक्स्ट डे आम्ही तिथून बाहेर पडणार होतो आणि रीवा मार्गे म्हणजे जबलपूर रीवा करून आम्ही सतनाला आमचं बुकिंग होतं. त्यामुळे सतनाचं जे बुकिंग आहे त्या सतनाच्या हॉटेलची एक क्लिप नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आम्ही मग सतनाला दुसऱ्या दिवशी तिथनं सकाळी निघालो. रस्त्यावर समृद्धी महामार्ग असू दे किंवा आता रीवा जबलपूर रोड असू दे, ह्या सगळ्या मार्गावर आम्हाला दोन्ही बाजूनं म्हणजे येता आणि जाता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दिसत होत्या. ट्रॅक्स होत्या, मोठ्या गाड्या होत्या. जे ट्रक जे आपले ह्याचे असतात ते नव्हे, माणसं नेणाऱ्या गाड्या होत्या. ते सगळे लोक प्रयागराजला चाललेले होते. त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होती. तुम्ही कुठेही चहाला थांबला तरी तुम्हाला वेळ लागणार, जेवायलाही वेळ लागणार, कारण सगळीकडे वेटिंग होतं. प्रचंड गर्दी होती. मध्ये आम्हाला जंगल भाग लागला, घाट लागला. पण हे सगळं करत असताना आम्हाला मेहकरला पोचायला संध्याकाळ झाली. कारण त्याच्या आधी मैहर म्हणून एक गाव आहे, त्या मैहरमध्ये आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. पण तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या की आमचा तिथं किती वेळ गेला असता आम्हाला समजलं नसतं. पण आम्हाला पुढच्या दिवशीचं म्हणजे काळजी होती की आपण वेळेत पोचलं पाहिजे. म्हणून मग आम्ही तिथनं निघालो. म्हणजे आपण असं म्हणूया डोंगरावरच्या देवीचं दर्शन घेतलं, निघालो मैहरमधनं आणि आमच्या सतनाच्या हॉटेलला जाऊन मुक्कामाला रेस्ट घेतली आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही ॲक्च्युली प्रयागराजच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. तुम्ही व्हिडिओ बघता याबद्दल तुमचा धन्यवाद आणि तुम्ही असेच